आज आपल्या कोकण कोस्टल राईडचा दुसरा दिवस. काल आपण दिवे आगारला येऊन पोचलो आणि पहिल्या दिवशी थोडा ट्विस्ट आला. राईडच्या सुरुवातीलाच माईक हरवला, पण रायडर असलो की जुगाड करावा लागतोच. ब्लूटूथ सोबत हेडफोन वापरून समावून मॅनेज केलं. मग खरी राईड सुरू झाली. ऑडिओ क्वालिटी त्या लेवलची नव्हती, पण समावून मॅनेज झालं आणि आपली राईड सुरू केली. आजचा प्रवास दुसऱ्या दिवसाचा दिवे आगार ते कुठपर्यंत आपण जातो ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. पण या ब्लॉगमध्ये तुम्हाला कोस्टल रोड, फेरी राईड्स आणि प्युअर कोकण वाईब पाहायला मिळतील. तर चला मग सुरुवात करूया आपल्या कोकण कोस्टल राईडच्या दुसऱ्या भागाला. सुप्रभात मित्रांनो, मी ओंकार आणि तुमचे स्वागत आहे ओंकार आणि ब्लॉग यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत दिवे आगारमध्ये. काल मुंबईवरून आपली कोकण कोस्टल राईड सुरू झाली. ती काल आपण दिवे आगारला येऊन पोचलो. हा मागे आमचा स्टे आहे. काल थोडा उशीर झाला पोचता कारण आम्ही थोडी गडबड झाली. माईक हरवला, त्या गोष्टींमुळे जवळपास 1-2 तास शोधण्यामध्ये शेवटी भेटला तर नाहीच तो. मग जुगाड करून आपण हेडफोन आणि दुसरा एक वायरलेस माईक ट्राय केला आणि हेडफोनवाला व्हॉईस थोडा क्लिअर येतो, सो तो वापरतो. सो अशी कशी गडबड झाली, त्यामुळे 2 तास उशिरा पोचलो आपण. त्यानंतर आपण हरिहरेश्वरपर्यंत कालच पोचलो असतो, पण आज आता हरिहरेश्वरपासून पुढे रत्नागिरीपर्यंत जायचं आहे. सो आता असा प्लॅन आहे. सो आता नाश्ता करूया आणि त्यानंतर पुढे आपली कोकण कोस्टल राईड सुरू करूया. चला. सो हा आपला स्टे आहे. तो कोपऱ्यातला रूम होता आपला. बाकी आजूबाजूला पूर्ण नारळाची झाडं आणि ही आपली पॅन्थर आणि ही मयूरची ॲक्टिव्ह आहे. सो मयूरची ही पहिलीच राईड आहे एवढी लॉंग, पण तो आला आहे बऱ्यापैकी. हे काय 200 किलोमीटरचं अंतर होतं. जाताना मेन स्ट्रेच आहे म्हणजे वेंगुर्ल्यापासून खाली मुंबईपर्यंत. ते जवळपास 450 किलोमीटर 500 किलोमीटर. सकाळी चालू केलं तर रात्रीपर्यंत आपण पोहोचलो. सो सकाळी नाश्त्यासाठी आपण घावणे चटणी घेतली. सो स्टेपासून दिवे आगार बीच हार्डली काही 1 किलोमीटर होता. सो आम्ही आता आलो दिवे आगार बीचला. थोड्या वेळ थोडं ड्रोन शॉट घेऊ. काही सुंदर बीच असं म्हणतात दिवे आगारपासून पुढे सगळेच. सो ते पाहूया आणि त्यानंतर मग जाऊया. हा दिवे आगार बीच. गर्दी आहे बऱ्यापैकी. दिवे आगार बीच शांत, स्वच्छ आणि अजूनही अनटच वाटणारा कोकणचा एक हिडन जेम. इथला मऊ वाळूचा किनारा, लांबपर्यंत पसरलेला समुद्र आणि किनाऱ्यावर आदळणारा लाटांचा आवाज एकदम परफेक्ट वाईब देतो. क्राऊड खूप कमी, नॉईज नाही, फक्त निसर्ग आणि शांतता. आणि जेव्हा हे सगळं ड्रोनमधून दिसतं तेव्हा ते इतकं सुंदर वाटतं की ही दुनिया काही वेगळीच भासते. सो चला घंटाघरमधनं निघतो. सुवर्ण मंदिराचं दर्शन घेऊ सगळ्यात आधी. चला महाराजांचं दर्शन घेऊ आणि आजच्या दिवसाची सुरुवात करूया. सर्वात आधी जातोय आपण सुवर्ण गणपती मंदिर, जे इथून हार्डली काही 5-10 मिनिटावर आहे. रस्ते छोटे त्यामुळे इथे ट्रॅफिक भरपूरच आहे. काल तर भरपूर होता. आणखी बस आली ना ST वगैरे तर भरपूर होतं ट्रॅफिक. आणि आता वीकेंड आहे त्यामुळे जास्तच येते. सो दिवे आगारची शाळा बघा, एकदम जुनी आहे. समोर बघता हे आहे सुवर्ण गणेश मंदिर. आजच्या दिवसाची सुरुवात पण गणपती बाप्पाच्या मंदिराच्या दर्शनाने झाली पाहिली. गणपती बाप्पा मोरया. चला, इथे बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे आज, सुट्टी असल्यामुळे. चला
आता इथून आपण जाणार आहोत श्रीवर्धन करत हरिहरेश्वरला. तिथे छोटे छोटे स्पीड ब्रेकर एवढे आहेत. चला आता आरवी बीचच्या आसपास आहोत. श्रीवर्धन मधल्या भरदखोल गावात आहोत आपण. बाजूला सुंदर असं समुद्रकिनारा, त्यामध्ये समुद्रकिनारा पूर्ण क्या बात, किती सुंदर समुद्रकिनारा आहे. कोस्टल राईड असावी तर अशी असावी. काय सुंदर समुद्रकिनारा, अजून सुंदर आहे ज्यावेळी तुम्ही पलीकडे जाता श्रीवर्धन नंतर. एका बाजूला उंच अशी डोंगर रांग आणि एका बाजूला समुद्रकिनारा कोकणचा. आपण आता कोकण कोस्टल राईडवर आहे आणि मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. हा आपला पॅन्थर आणि समोर आरवी बीच आणि हा रूट आहे. चला पुन्हा एकदा आता समुद्र किनाऱ्याच्या जवळून चालू, कोस्टल राईड सुरू. हरिहरेश्वर मंदिराजवळ आलो. आता हरिहरेश्वरला पोचलो. गर्दी बऱ्यापैकी आहे सुट्टी असल्यामुळे. दर्शन घेऊन लगेच निघूया. बाजूलाच एक जेट्टी आहे, ती जेट्टी क्रॉस करून पलीकडे जाऊ. बागमंडला जेट्टी आहे. चला. हरिहरेश्वरला सुट्टी होती, म्हणजे आता सुट्ट्या चालू 3 दिवस होळीच्या, त्यामुळे खूपच जास्त गर्दी आहे. सो आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण दर्शनाची लाईन बाहेरपर्यंत आहे पूर्ण त्या ह्याच्यापर्यंत. त्यामुळे चला आता काहीतरी खाऊया इथेच, त्यानंतर मी मिसळपाव घेतो. चला हरिहरेश्वरमधनं आता निघतोय. आता आपण वेसवी बागमंडला जेट्टीसाठी. सगळीकडेच खोदकाम सुरू आहे वाटतं. बघा सगळीकडे याचा रस्ता खोदलाच आहे. चला जेट्टी लागली आहे, बागमंडला जेट्टी लागली आहे. सो फायनली आपण आता दुसऱ्या आपल्या जेट्टीमध्ये कोकण कोस्टल राईडच्या बागमंडला जेट्टी, समोर बागमंडला जेट्टी, त्या साईडला उतरायचं आपल्याला. कोकणातील फेरी प्रवास रस्त्यापासून थोडा विरंगुळा देणारा एक वेगळा अनुभव. गाड्या, बाईक्स आणि माणसं सगळे एकत्र समुद्राच्या पाण्यावरून हळूहळू पुढे सरकताना दिसतात. बाजूला वाहणारा थंडगार वारा, आजूबाजूचं अथांग पाणी आणि दूरवर दिसणारा किनारा. हा प्रवास गंतव्यापेक्षा अधिक खास वाटतो. चला आता आपण पोस्टर कॉम्प्लीट केलेलं. हिंमतगड येत नव्हतं आधी. मी आय थिंक व्यवस्था तास मस्त होतं त्यावेळी ह्या किल्ल्यावर आलो होतो. मग त्या चढ इतका स्टीप आहे ना, पूर्ण घरापर्यंत रस्ता. सो आपण आता आहोत हिंमतगडवर, म्हणजे बाणकोट किल्ला देखील म्हणतो. किल्ला समोर आहे बघा. सो आता ह्या किल्ला मी आधी पाहून गेलो आहे. सो ह्या मी आता ड्रोन शॉटने किंवा ड्रोनच्या साह्याने पूर्ण किल्ला पाहूया आणि त्यानंतर बाजूचा समुद्र किनारा दाखवूया. बाणकोट किल्ला समुद्र किनाऱ्यावर उभा असलेला एक ऐतिहासिक साक्षीदार. हा किल्ला पूर्वी पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. नंतर मराठ्यांनी तो जिंकला. समुद्र मार्गावरील व्यापार आणि संरक्षणासाठी या किल्ल्याला मोठं महत्त्व होतं. सावित्री नदी आणि अरबी समुद्र जिथे भेटतात त्या ठिकाणी वसलेला हा किल्ला शांतता, निसर्ग आणि इतिहास यांचा एक सुंदर संगम हा दाखवतो.
समोर सावित्री नदी दिसते. चला आता इथून आपण जातोय आंजर्लेला, जे आहे 32 किलोमीटर. कारण मध्ये फेरी नाही आहे, डायरेक्ट आंजर्लेच्या पुढे फेरी आहे. सो आंजर्ले इथून 32 किलोमीटर आहे. त्याला असाच रूट आहे, खराब आहे. दुसरा एक होता समुद्राकडून पण व्यास मार्गे वगैरे, पण तो रोड आणखी खराब आहे. सो बेटर आहे इथून आंजर्लेला जाऊ. आणि आपलं पेट्रोल पण संपत आलं आणि मध्ये एकही पेट्रोल पंप नाही भेटला मला. कोकणातल्या एका आंब्याच्या बागेत आहे. पूर्ण आंब्याची बाग आहे, काजूची बाग आहे संपूर्ण. मगापासून येतोय त्या रूटने, सगळीकडे तेच आहे. आंजर्लेला पोचतोय आता काही मिनिटात. वाह, मध्ये खूपच पॅच खराब होता, पण आता बघा संध्याकाळ झाली आहे, 4 वाजत आले. ॲक्च्युली आंजर्लेच्या गणपतीला जायचं होतं पण उशीर होईल थोडा, त्यामुळे तो पण स्किप करूया आणि पुढे जाऊ. चला आता पुन्हा एकदा आपण कोस्टल रूटला लागलो आहे, कारण मध्ये पूर्ण गोल फिरून यावं लागलं आंजर्लेसाठी. आपण आलो आता हरणे बीचपासून पुढे, लाडघरच्या आसपास आहोत. पूर्ण कोस्टल रूटच आहे. चला आता आपण दाभोळ जेट्टीला पोहोचू थोड्या वेळातच. होळीसाठी पूर्ण गाव सजवलं बघा. पूर्ण गावात रांगोळी काढली गावकऱ्यांनी. शिमगोत्सव 2026 वेशीपर्यंत काढली. सुस्वागत आपल्या स्वागतासाठी मुंबईकरांसाठी. चला आपण आता डायरेक्ट जातोय दाभोळ जेट्टीला. मध्ये विचार करत होतो मी लाडघर बीच किंवा इथे थांबूया, पण नंतरच आता ते खूपच उशीर होईल. आता 6 वाजता आपण इथे आहोत, अजून अर्धा तास आहे दाभोळ जेट्टी. ॲटलिस्ट दाभोळ जेट्टी क्रॉस करू, जयगडचा टायमिंग बघू आणि त्यानंतर पुढे जाऊ. कारण तर रात्र होईल पूर्ण जयगडला. गोल्डन आवर्स चालू झालंय, म्हणजे बघा पूर्ण गोल्डन गोल्डन दिसतंय. पूर्ण जागा गोल्डन आहे. काय सुंदर दृश्य आहे, एकदम गोल्डन गोल्डन. बरोबर आहे का? सो वाजलेत 6:30 आणि आपण आहोत आता दाभोळ धोपे जेट्टीवर. थोडा उशीर झाला, ठीक आहे. सनसेट झाला, तो तिकीट काढायला गेलाय. चला सो आता पोचलो आहे आम्ही दाभोळ जेट्टीवर. सनसेट झाला आहे. गाड्यांची वेळ किती करते. हा आपला पॅन्थर पूर्ण जेट्टी. तो आई रहेगी इधर ही. देख क्या है वो चला इमेज, आता इथून पलीकडे जीरो जायचं. इधर की नहीं है वो. इथून पलीकडे जायचं दोपावर, तिथून हेदवी. मला सोडा सांगतो. आता बघूया. आजचा प्लॅन होता पण 3 तास लागतील आपल्याला जयगडपर्यंत जायला. सो बेटर आहे आपण हेदवीला थांबू, उद्या सकाळी लवकर निघून मग जयगड जेट्टी वगैरे करत पलीकडे जाऊन गणपतीचं मंदिर देखील ते दर्शन करून पुढे जाऊ. चला सो आजचा प्लॅन आहे हेदवीपर्यंत जायचा. होप सो हेदवीला पोचू आपण, कारण जयगडची जेट्टी तशी 10 पर्यंत आहे, पण उगाच रात्री जाऊन जाण्याचा अर्थ नाही. मी नाईट राईड मी टाळतोच मोस्टली. त्यासोबत मयूर पण आहे, सोलो असतो तर मी बी केलं असतं. उगाच रात्री हे नको. आणि मंदिर 2-3 मंदिरं पाहायची पण आहेत.
सो उद्या सकाळी लवकर निघू, थोडं 2 तास 1 तासभर. सो आणि हेदवीपासनं हे जास्त लांब नाही. आता इकडची मंदिरं भरपूर मिस होतील. ठीक आहे, नेक्स्ट टाइम करू. तर काहीतरी ठेवायला लागतं, बाकी पुढच्या वेळी राईड करू तेव्हा ते सगळं पाहता येईल. सगळं जर एकाच राईडमध्ये पूर्ण झालं तर काय. सो काही गोष्टी नेक्स्ट राईडसाठी. आता जी पण नवीन गाडी असते ती मोस्टली मी कोकण कोस्टल राईड त्यावर केलीच आहे. आधी आपली एवनीस होती त्याच्यावर केली होती, त्यानंतर आता ही पॅन्थर. असं बऱ्यापैकी कोकणात फिरलोय मी आपल्या या पॅन्थरवर. कोस्टल रूट पहिल्यांदाच. रात्रीचे 8 वाजले आणि आपण आहोत आता गुहागर सोडलंय मागे. इथून वेळणेश्वर करत आपण हेदवी जवळ जातोय. हेदवी इथून हार्डली काही 10-20 किलोमीटर आहे. त्याला पण 40 मिनिटं दाखवतात, कारण रोड छोटा आहे, प्लस खड्ड्यांवाला रोड आहे, गावातला रोड आहे. रात्री साधारण 8 वाजता आम्ही हेदवीला पोचलो. तवसा जेट्टीपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर. आजची राईड इथेच संपवतो. थकवा होता पण दिवस मात्र एकदम सुंदर गेला. तर चला मग भेटूया आपण कोकण कोस्टल राईडच्या तिसऱ्या भागात.